स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण तुमचं पोएम ॲनिमल्स करणार आहोत. या पोएमचे पोएट आहेत वॉल विथ मॅन. ओके, हे एक अमेरिकन पोएट आहेत आणि त्यांनी ही पोएम लिहिली आहे. ही एक 3 वर्स पोएम आहे आणि ह्या पोएम मध्ये आपल्याला माणूस म्हणजेच ह्युमन बिंग्स आणि ॲनिमल्स मध्ये काय फरक असतो हे कळेल. ओके, लेट्स स्टार्ट. I think I could turn and live with animals. They are so placid and self-contained. तर पोएट असे म्हणत आहेत की मला असं वाटतं की मी माणसांपेक्षा ॲनिमल्स सोबत राहायला हवं, की मी राहू शकतो त्यांच्यासोबत. का? कारण ते प्लॅसिड आहेत. प्लॅसिड म्हणजे ते अपसेट होत नाहीत, ते दुःखी होत नाहीत. आणि सेल्फ कंटेन्ड म्हणजे सेल्फ सफिशियंट आहेत. ते त्यांना जे काही मिळत आहे त्याच्यात ते खुश आहेत, समाधानी आहेत. ओके, आय स्टँड अँड लुक ॲट देम लॉंग लॉंग. मी त्यांच्याकडे बघत राहतो. दे डू नॉट स्वेट अँड वाईन अबाउट द्या कंडिशन. त्यांना घाम फुटत नाही आणि वाईन म्हणजे सारखे ग्रंबल किंवा कंप्लेन नाही करत त्यांच्या परिस्थितीबद्दल, जसे ह्युमन बिंग्स करतात. आपण सगळ्या गोष्टीसाठी कंप्लेन करतो, राईट? दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर द्या सिन्स. तर ते रात्रीचे जागे राहत नाही. काळोख पडला की लगेच ते झोपून जातात. आपल्यासारखे रील बघत राहत नाही. ओके, वीप फॉर द्या सिन्स म्हणजे रडत नाही राहत की मी चुकी केली किंवा मी असं केलं तसं केलं. ओके, जे काही सिन्स म्हणजे चुका किंवा पाप असतात ना, त्याच्यासाठी ते रडत नाही. दे डू नॉट मेक मी सिक डिस्कसिंग द्या ड्युटी टू गॉड. तर ते सारखं सारखं माझं डोकं खात नाही, मला त्रास देत नाही. ओके, सारखं सारखं मला आठवण करून देत नाही ड्युटीज बद्दल. नॉट वन इज डिससॅटिस्फाईड, नॉट वन इज डिमेंटेड विथ. तर कोणीही असमाधानी नाही आहे. ओके, ॲनिमल्सला तुम्ही साधी एक भाकरी किंवा चपाती सुद्धा दिली तरी ते आनंदाने, जो कुत्रा असतो किंवा दुसरा कोणताही पक्षी असेल त्याला तुम्ही काय दिलात, कावळ्याला दिला, ते लगेच उचलतात आणि उडून जातात. कंप्लेंट करत बसत नाही की ह्याची चव बरोबर नाही आहे, असं आहे तसं आहे. कळलं? नॉट वन इज डिमेंटेड. डिमेंटेड म्हणजे रागवणे, मॅड होणे. ओके, म्हणजे राग करणे. ते लोक राग करत नाहीत. द मेनिया ऑफ ओनिंग थिंग्स. मेनिया म्हणजे काय? आपल्याला जी हाव असते ना की मला हे सुद्धा पाहिजे, ते सुद्धा पाहिजे, ते नसतं ॲनिमल्स मध्ये. ओके, नॉट वन नीड्स टू अनदर नॉर टू हिज काइंड दॅट लिव्ह 1000 ऑफ इयर्स अगो. तर हे ॲनिमल्स एकामेकावरती अवलंबून नसतात. ते लोक आपापलं जगत असतात. ओके, 1000 इयर्स अगो पासूनच. नॉट वन इज रिस्पेक्टेबल ऑर अनहॅपी ओव्हर द होल वर्ल्ड. तर अशा ह्या ॲनिमल्स मधून एकही प्राणी असा नाही वागणार जो रिस्पेक्ट नाही करणार किंवा नाखुश असेल सगळ्या गोष्टींवर. सो दे शो देअर रिलेशन्स टू मी अँड आय एक्सेप्ट देम. दे ब्रिंग मी टोकन्स ऑफ माय सेल्फ, दे एव्हिन्स. तर हे जे ॲनिमल्स आहेत, ओके, त्यांचं आणि माझं नातं ते लोक एक्सेप्ट करतात. तर मी जर त्यांना काय दिलं तर त्याच्या बदली ते लोक मला रिस्पेक्ट देतात, टोकन देतात. टोकन म्हणजे काय? इनेसेन्स. ओके, त्यांचं इनेसेन्स दाखवतात मला. देम प्लेनली इन द्या पोझेशन्स. ठीक आहे, तर ते माझ्याबद्दल जी त्यांची ओढ आहे ते दाखवतात. आय वॉन्डर वेअर दे गेट दीज टोकन्स. तर मी हे नेहमी विचार करतो, वॉन्डर म्हणजे मी नेहमी विचार करतो की ही इनोसेन्स, त्यांच्यामध्ये एवढी सिम्प्लिसिटी येते कुठून. डिड आय पास दॅट वे ह्यूज टाइम्स अगो अँड नेग्लिजंटली ड्रॉप देम. तर हे जे रायटर आहेत ते विचार करतात की आधीपासूनच नेग्लिजंटली म्हणजे आपण निग्लेक्ट केलं या प्राण्यांना. ओके, त्यांना सिरियसली नाही घेतलंय. त्यांची जी इनोसेन्स आहे किंवा ते लोक जशी रिस्पेक्ट दाखवतात त्यांच्याकडून आपण काही शिकलोच नाही, आपण हे सगळं सोडून दिलं आहे. ओके, तर हे एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि याचे क्वेश्चन आन्सर्स हवे असतील तरी नक्की कमेंट करून सांगा. याचं एप्रिसिएशन मी नक्की अपलोड करणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय अँड ऑल द बेस्ट.